नाशिकच्या गंगापूर रोडवर कारमध्ये ऐकू आलेला तो आवाज. ही घटना साधारण 12-15 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा नाशिकचा गंगापूर रोड आज इतका गजबजलेला नव्हता. अमोल रात्री मित्रांच्या फार्म हाऊस मधून कारने घरी निघाला होता. वेळ जवळपास रात्री 1:30 वाजले होते. रस्त्यावर फारशा गाड्या पण नव्हत्या. काही अंतर गेल्यावर त्याच्या कारच्या FM मध्ये अचानक कर्कश आवाज यायला लागले. अमोलने स्टेशन बदलायचा प्रयत्न केला, पण आवाज बंद झाली नाही. पण अचानक त्या नॉइस मधून एक महिलेचा मंद आवाज ऐकू आला. मागे बघू नकोस. अमोल क्षणभर थिजला. त्याला वाटलं कोणतरी प्रँक करत असेल. त्याने रेडिओ बंद केला, पण लगेच पुन्हा स्पीकर मधून एकच आवाज आला, मी मागेच बसले आहे. अमोलचा घसा कोरडा पडला, कारण त्याच्या कारमध्ये तो पूर्णपणे एकटाच होता. भीतीने त्याने कारचा वेग वाढवला. घरी पोहोचल्यावर त्याने मागचा दरवाजा उघडून पाहिला. सीटवर ओलसर चिखलाचा एक हाताचा ठसा होता. दुसऱ्या दिवशी त्याने ही गोष्ट मित्राला सांगितली. तेव्हा मित्रांनी विचारलं, काल तू जुन्या वाईनच्या कटवरून आलास का? अमोलने हो म्हटलं. मित्र काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, तिथे काही वर्षापूर्वी एक महिलेचा कार पावसात घसरून दरीत पडली होती. त्या दिवसानंतर अमोलने रात्री कधी तो रस्ता वापरला नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रहस्यमय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.